Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send button. Showing items 7 to 9 of 9. Double tap to activate. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 45. आय लर्न इंग्लिश सो डू यू. आज रविवार 28 ऑगस्ट 2022. महादेव गुरव आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे 45व्या पाठासाठी. इंग्लिश लेसन नंबर 45. आय लर्न इंग्लिश so do you. Mahadev, today Sunday 28th of August 2022. Mahadev Guru welcome you all for English lesson number 45th. मित्र, आपण अजून पुढे वाक्य करूया. शिपाई शाळेसाठी बेल देत आहे. शिपाई शाळेसाठी बेल देत आहे. पिओन इज रिंगिंग द बेल फॉर द स्कूल अथवा फॉर द पिरियड, म्हणजे तासासाठी, म्हणजे पिरियड, PERIOD. शिपाई तासासाठी अथवा शाळेसाठी घंटा वाजवत आहे. लक्षात घ्या, तासासाठी घंटा वाजवत आहे. म्हणजेच शाळा सुरू होत आहे. स्कूल इज स्टार्टिंग. स्कूल इज स्टार्टिंग. आता हेच वाक्य तुम्ही असे बोलतो. सॉरी. शिपाई वाजवण्याच्या तयारीत आहे, बेतात आहे. पिऊन इज अबाउट टू रिंग द बेल फॉर द स्कूल. पिऊन इज अबाउट टू रिंग द बेल फॉर द स्कूल. अथवा पिऊन इज about to ring the bell for the period. Pion is about to ring the bell for the period. म्हणजे पिओन, PEON, पिओन म्हणजे शिपाई. म्हणजे तास सुरू होण्याच्या बेतात आहे, की तासाची बेल देण्याच्या बेतात आहे, किंवा शाळेची बेल देण्याच्या बेतात आहे. म्हणजे अशा प्रकारे सुरू होत आहे, बेल वाजवत आहेत, बेल वाजवण्याच्या बेतात आहे. या पद्धतीने तुम्हाला हे बोलता आलं पाहिजे आणि याचा अर्थ आपल्याला क्लिअर असला पाहिजे. म्हणून ह्या अशा प्रकारची मी वाक्य तुम्हाला सांगितली. द डॉग इज बार्किंग अँड फायटिंग विथ द कॅट. सॉरी. कुत्रा भुंकतोय आणि मांजरीशी भांडण करत आहे किंवा लढत आहे, मारामार करत आहे. फायटिंगचा अर्थ काही घ्या, म्हणजे लढा, झगडा किंवा मारामार या अर्थाने, बरं का. तर तुम्हाला जे पाहिजे ते ह्या ह्याच्यात तुम्ही सांगू शकता. बघा, आम्ही हिंदी गाणी म्हणत आहोत. वी आर सिंगिंग हिंदी सॉंग्स. वी आर सिंगिंग हिंदी सॉंग्स म्हणजे आम्ही हिंदी गाणी म्हणत आहोत. वी आर अबाउट टू सिंग हिंदी सॉंग्स. वी आर अबाउट टू सिंग हिंदी सॉंग्स म्हणजे आम्ही हिंदी गाणं म्हणण्याच्या तयारीत आहोत. लक्षात घ्या, आम्ही हिंदी गाणी म्हणण्याच्या तयारीत आहोत. कुणीतरी हाका मारतंय. कुणीतरी हाका मारतंय किंवा कुणीतरी तिला हाका मारतंय. समबडी इज कॉलिंग हर. कोणीतरी तिला हाका मारतंय. समबडी इज कॉलिंग हर.
कोणीतरी तिला हाका मारतंय. आता हेच शी वॉज अबाउट टू कॉल यू, सॉरी, ती ती तुला हाका मारण्याच्या बेतात आहे. शी इज अबाउट टू कॉल यू म्हणजे ती तुला हाका मारण्याच्या बेतात आहेत. म्हणजेच हाक ती कुठल्याही क्षणी तुला हाक मारेल अथवा बोलावेल असा त्याचा अर्थ आहे. हे लक्षात घ्यायचं की आपल्याला काय म्हणायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. कुली इज पुलिंग द लोडेड कार्ट. सॉरी, हमाल म्हणजे वजनाने भरलेली किंवा सामानाने भरलेली हातगाडी ओढत आहे. द कुली, COLEY, कुलीची स्पेलिंग आहे हमाल. कुली इज पुलिंग द लोडेड, LOAD, लोड म्हणजे वजन, भार, सामानाचं वजन. कुली इज पुलिंग द लोडेड कार्ट, CART, कार्ट म्हणजे हातगाडी. हमाल हातगाडी ओढत आहे. ती मुलं कार चालवत आहेत. सॉरी, तो मुलगा कार चालवत आहे. दॅट बॉय इज ड्रायव्हिंग द कार. दॅट बॉय इज ड्रायव्हिंग द कार. कोण त्याला धक्का मारत आहे. धक्का मारणे म्हणजे टू पुश, ढकलणे, टू पुश. हू इज पुशिंग हिम. त्याला कोण धक्का मारत आहे. हू इज पुशिंग हिम. हू इज पुशिंग हिम. विजय विनोदला धक्का मारत आहे. विजय इज पुशिंग विनोद. विजय इज पुशिंग टू विनोद अथवा विनोद कसंही चालेल. विजय इज पुशिंग टू विनोद. विजय इज पुशिंग टू विनोद. आम्ही रस पित आहोत. वी आर ड्रिंकिंग द ज्यूस. वी आर ड्रिंकिंग द ज्यूस अथवा लेमन ज्यूस. लेमन म्हणजे लिंबाचा रस. वी आर ड्रिंकिंग द लेमन ज्यूस. आम्ही लिंबाचा रस पित आहोत. वी आर ड्रिंकिंग द शुगर केन ज्यूस. शुगर केन म्हणजे ऊसाचा. शुगर केन, CANE. आम्ही ऊसाचा रस पित आहोत. आता तेच आम्ही चहा पिण्याच्या बेतात आहोत. वी आर अबाउट टू ड्रिंक द टी. वी आर अबाउट टू ड्रिंक द टी म्हणजे आम्ही चहा पिण्याच्या बेतात आहोत. अथवा वी आर अबाउट टू हॅव टी. वी आर अबाउट टू हॅव टी. अथवा वी आर अबाउट टू टेक की. अबाउट वी आर अबाउट टू टेक टी. सॉरी, वी आर अबाउट टू टेक टी. सॉरी, बोलण्यात माझी जरा गडबड होते. ते फळं विकत घेत आहेत. दे आर बाईंग द फ्रुट्स. ते फळं विकत घेत आहेत. दे आर बाईंग द फ्रुट्स. फळ विक्रेता त्यांना फळे देत नाही. फळ विक्रेता त्यांना फळे देत नाही. फ्रूट सेलर इज नॉट गिविंग देम फ्रूट्स. फ्रूट सेलर इज नॉट गिविंग देम फ्रूट्स. आता देत नाही म्हणून आला. समजा आज फळ विक्रेता फळं विकत नाही. टुडे द फ्रूट सेलर इज नॉट सेलिंग द फ्रूट्स. SELL, सेल म्हणजे विकणे. BUY, बाय म्हणजे विकत घेणे. टुडे द फ्रूट सेलर इज नॉट सेलिंग द फ्रूट्स. आज फळ विक्रेता फळं विकत नाही.
Milkman is distributing his milk हाऊस टू हाऊस. म्हणजे दूधवाला त्याचं दूध घरोघरी वितरित करीत आहे. दूधवाला म्हणजे गवळी, गवळी. गवळी त्याचं दूध घरोघरी वितरित करीत आहे. डिस्ट्रीब्यूट, DISTRIBUT. डिस्ट्रीब्यूट म्हणजे वितरित करणे, वाटणे. गवळी दूध घरोघरी वितरित करीत आहे, घरोघरी वाटत आहे. गवळी दूध घरोघरी वाटत आहे. गवळण गवळण सध्या बसली आहे. गवळण सध्या बसली आहे म्हणजे दूध वाटण्याऐवजी बसली आहे. तर एक आधी पहिलं गवळण म्हणजे मिल्कमेड. मिल्कमेड, MAID, लक्षात ठेवा. मिल्कमेड. गवळण इज सिटिंग टुडे. आज गवळण बसलेली आहे, बसली आहे, बसत आहे. आज गवळण बसत आहे, बसली आहे. आणि शी इज नॉट डिस्ट्रीब्युटिंग मिल्क टुडे. ती आज डिस्ट्रीब्युटिंग मिल्क टुडे. गवळण आज दूध वितरित करत नाही. किंवा शी इज सिटिंग टुडे इन्स्टेड ऑफ डिस्ट्रीब्युटिंग द मिल्क. गवळण आज बसली आहे दूध वाटप करण्याऐवजी. म्हणजे दूध वाटप करण्याऐवजी गवळण आत्ता बसलेली आहे. मिल्कमेड, मिल्कमन. लक्षात ठेवा, ही महत्त्वाची शब्द आहेत, हे तुम्हाला माहीत पाहिजे. वॉशरमन इज वॉशिंग हिज क्लोज. धोबी, वॉशरमन म्हणजे धोबी. वॉशरमन इज वॉशिंग द क्लोज. धोबी कपडे धुवत आहे. आय एम म्हणजे मी सलूनमध्ये केस कापण्यासाठी बसलो आहे. आय एम सिटिंग इन द सलून फॉर कटिंग द हेअर. आय एम सिटिंग इन द सलून फॉर कटिंग द हेअर. म्हणजे मी सलूनमध्ये कर्तनालय म्हणजे केस कापण्याचं सलून जे कर्तनालय. मी कर्तनालयात केस कापण्यासाठी बसलो आहे. बार्बर इज कटिंग माय हेअर. बार्बर इज कटिंग माय हेअर म्हणजे न्हावी माझे केस कापत आहे. न्हावी माझे केस कापत आहे. आय एम कोम्बिंग माय हेअर. मी माझे केस विंचरत आहे. कोम्बिंग, COMB, कोंब म्हणजे कंगवा. अथवा टू कोंब म्हणजे विंचरणे. आणि आय एम कोम्बिंग माय हेअर, COMBBING, कोम्बिंग. बाकी असं कोंब COMB. आय एम कोम्बिंग माय हेअर म्हणजे मी माझे केस विंचरत आहे. तर मित्रहो, आता मला वाटतं आपण इथे थांबूया. तुम्हाला एक गोष्ट सांगू दे की गेल्या वर्षी म्हणजे 19 सप्टेंबर रोजी आपण आय लर्न इंग्लिशचे पाठ सुरू केले होते. आणि तेव्हापासून आता आपण 45व्या पाठापर्यंत आलेलो आहोत. फ्रेंड्स, आय मस्ट टेल यू दॅट लास्ट इयर ऑन 19th September 2021 we had started English, I Learn English lessons, and today we have completed our 45th English lesson. So do come in next Sunday with one more I learn new lesson. English. I learn Bye bye.